ज्या वशाला आम्ही अंगीकारलेलं आहे त्या वशामध्ये आमची लेकरं सुद्धा अजून जुडत बापूजी पोऱ्याला माठ टाकाने होती हो, पण त्यानं मन भरली मनवर पोऱ्यानं मन, पण सक्ती नाही. श्रीमंतीसाठी सक्ती आहे, व्यवहारासाठी सक्ती आहे, मावशीन घर लगनले जाणच पडी सक्ती, पण बाबानी माय टाकणी पडी सक्ती नाही. जर सक्ती नसेल तर भगवत वसा लागू पडेल, लागू पडणार नाही. काही बादर ते असं ते केलं म्हणे पोऱ्या सांगस मला माठ टाकणे आणि बाप सांगत टाकू नको, तुला काही भरोसा. माय बी तेच सांगस आणि बाप बी तेच सांगस, तुला काही भरोसा नाही. पण जनाबाई महाराज म्हणतात की ज्या जीवात्म्याने पूर्वजन्मात अनंत प्रकारची तुमची भक्ती केलेली असेल प्रभू, ज्यांनी ज्यांनी त्या परमात्म्याचा वसा धारण केलेला असेल आणि त्या वसा धारण केलेल्या जीवालाच मात्र संतांकडे परत जन्माला धाड यात संदेह नाही. संतांचा वसा, संतांचा उपक्रम, संतांची रीतीभाती काही विलक्षण आहे आणि त्या विलक्षण रीतीभातीसाठी तुम्हा आपल्याला सुद्धा त्या विलक्षण भाषेला समजून घेणं गरजेचं आहे. विठ्ठल संत महात्मे म्हणतात की हा वसा प्राप्त झालेले संत पुनरुपी जन्माला यायला पाहिजे. वसा नसेल तर संत परत आपल्या घरी जन्माला येतील अशी गॅरंटी. योग भ्रष्ट पुरुष तुमच्या आपल्या पदरी यायला पाहिजे, तुम्हा आपल्याला विलक्षणता देऊन निघून गेला पाहिजे. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज काय पुरावा, असे अनंत पुरावे आहेत. भानुदास महाराजांच्या कुळात नाथ बाबा आलेत, विठ्ठल पंतांच्या कुळात ज्ञानोबाराय आलेत, दामा शेट्टींच्या कुळात नामदेवराय आलेत, व्यासजींच्या कुळात शुकमुनी आलेत. इतके महान वसे आमच्या समोर असताना आम्ही का बरं मागे पुढे व्हावं, का आमची विलक्षणता त्या ठिकाणी लोप पावावी. संत महात्मे म्हणतात की बाबांनो, जर का काही तुम्हा आपल्याला करायचं असेल तर ते एकच करा, ते म्हणजे भगवत भजन. स्वतः करा आणि इतरांनाही तेच शिकवा. इतरत्र जर शिकवत बसलात, उद्योग व्यापार धंदा हे तर सगळ्यांना अवगत आहे, कोणाला ते सांगायची गरज नाही. जन्मता माणूस लोभी आहे, लोभ कोणाला सुटलेला नाही. परंतु याच्यातून हलकस बाहेर काढून जर का भगवत तत्वज्ञानाचा विचार समजून घेतला तर विलक्षणता मात्र प्राप्त होईल, संदेह नाही. आणि तोच विचार या ठिकाणी लाडक्या असलेल्या, भक्त वत्सल असलेल्या, भगवंतांच्या प्रिय असलेल्या जनाबाई महाराज म्हणतात की देवा, खरोखर पाहिले असता संतांच्या कुळात संतच घ्यायला पाहिजेत यात संदेह नाही. आणि अशा आपल्या आत्मीय गुरुबंधू श्रीमान प्रभाकरजी रामराव पाटील यांच्या
नवजात रत्न आलं आणि त्या रत्नाचा आजचा हा बारशा नृत्याचा प्रोग्राम लेट 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 इतलं लेट एक काही शिमा नाही. माणूस का 2-4-5 महिन्यांनी उद्या पण बारस काय सांगता नाही. ते काय म्हणतात नाही का आधीच होती हाऊस त्यात पडला तो काही थांबे गुडगा गुडगा झाला चिखल लय हाऊस पंढरपूर जाईल लय वाटच हो पण असा चिकोल म्हणे जावं काही इच्छा पण तसं नाही. या ठिकाणी आनंद घेण्याचा जो आश्रय आहे तो म्हणजे भगवत भक्ती आहे आणि त्या भगवत भक्तीसाठी त्यांची आतून लई तळमळ होती. पण शांततातून उद्या असो काळ वेड नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही. साधू संतांचा जो वसा आहे तो वसा स्वीकृत करून मात्र त्यांनी तो उपक्रम आज तुमच्या आपल्यासाठी राबवला यात संदेह नाही. विठ्ठल साधू महात्मे म्हणतात की बाबा ज्यांच्याकडे भजन कीर्तनाचा छंद असेल ज्यांच्याकडे मात्र भागवत शास्त्राचा आश्रय असेल आणि जे भागवत शास्त्राशी मात्र संतांच्या सन्मुख जाऊन आपल्या ज्ञानाचा वसा ज्यांनी पास करून घेतलेला असेल त्यांच्याकडे भजन कीर्तन होणं काही विशेष गोष्ट नाही. विठ्ठल साधू संतांनी तुमच्या आपल्यासाठी हा उपक्रम लावून ठेवला ऐन कैन कोणत्याही का पद्धतीने होईना भगवत नामाचा गजर झाला पाहिजे भगवत ज्ञानाचा विचार मांडला गेला पाहिजे तेवढ्यासाठी तुमच्या आपल्या सर्वांसाठी हा उपक्रम आहे. घरी बसल्या बसल्या आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं नसतं. कदाचित टीव्ही लावून समाचार पाहिला असता कदाचित टीव्ही लावून CID पाहिलं असतं कदाचित टीव्ही लावून साऊथला पिक्चर देखतो पण विठ्ठल विठ्ठल काही येत नाही. म्हणून ऐन कैन कोणत्याही का प्रकारे होईना आमची तुमची सर्वांची वाणी पवित्र होईल. आमच्या तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत प्रेमाचा मात्र ठसा किंवा शिक्कामोर्तब तुम्ही आपण व्हाल एवढ्यासाठी हा सत्संगाचं आयोजन आहे. सत्संगामध्ये सगळ्यांनी मात्र प्रेमाने विठ्ठल ध्वनी उच्चारला पाहिजे. महाराज तुम्ही म्हणशात आम्ही ते गुप्त सांगेले बोलानं नाही सांगेले म्हणजे आमची वाणी पवित्र आहे असं आम्हाला वाटतं. पण दिनभर कोणले काय कितला सवा काय काय बोली का कसली वाणी काही नक्की नाही. चांगला गाया दिलेस वाईटले ते देश पण चांगला गाया दिलेस नाही का. म्हणून तेवढ्यासाठी आमची वाणी पवित्र असली पाहिजे. वाणी पवित्र झाली तर अंतकरण पवित्र होण्याला टाइम लागत नाही आणि हे अंतकरण पवित्र झालं म्हणजे देवाचा वास दूर आहे असं वाटत नाही. मग देव जवळ आहे देवाच्या समीप आम्ही राहतो आणि देव आमच्या समीप आहे अशी आम्हाला खात्री होते. विठ्ठल जनाबाई महाराज म्हणतात आम्ही देवाची भक्त आहोत पण भक्त आणि भक्ती या दोघींचा समन्वय साधल्यानंतर भक्त कोणाला म्हणतात संत कोणाला म्हणतात हे आम्हाला कळू आलं. मी नियमित सांगत असतो चोराचा मित्र असेल तर चोर गायकाचा मित्र असेल गायक टाळकऱ्याचा मित्र असेल टाळकरी वादकाचा मित्र असेल वादक चोरून खाणाऱ्याचा मित्र असेल असं करणार ना मित्र असे पुढे आलावणार नाही का. प्रत्येक ना मित्र एक सारखा समकोटीचे मित्र असतात नाही का.
राहतच ना. त्या डिजिटल वाला मित्र डिजिटल वाला, कॅमेरा वाला मित्र कॅमेरा वाला, विनेकरीन मित्र विनेकरी, नाही का? समकक्षेतले मित्र असतात. तद्वत या ठिकाणी संत जनाबाई महाराज म्हणतात की भावांनो, संत बनायचं असेल तर अगोदर संतांना ओळखावं लागेल, संतांचा परिचय करावा लागेल, संत बनावं लागेल आणि मग मात्र संत समजते. जसा मित्र समजून घ्यावा लागतो तेव्हा मित्रत्व करतं. तद्वत साधू महात्मे म्हणतात, जशी दृष्टी तशी सृष्टी. आपली दृष्टी जशी असेल तशी आपल्याला सृष्टी दिसायला सुरुवात होईल. मग संत अंतकरणाचे जे संत असतील त्यांना समोरचा संतच दिसेल, त्याला चोर दिसणार नाही. पण जर का आपल्या मनातला चोर जागृत असेल तर मग मात्र आपल्याला समोरचा कोण दिसेल? संत दिसणार नाही, चोरच दिसेल. म्हणून संत महात्म्यांनी अगोदर स्वतः आपण ते झाले. तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल घडो. तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण, तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण, तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण. अगोदर आपल्याला तसं व्हावं लागेल आणि ज्या दिवशी आपण तसे झालो त्या दिवशी निश्चित स्वरूपाने आपल्याला ती स्थिती बांधल्या वाचून राहणार नाही. आणि ती स्थिती बांधल्यानंतर मग मात्र आपली सुद्धा जी काही विचारांची उच्चता आहे, त्या विचारांची उच्चता आपली वाढेल. आणि एकदा विचारांची उच्चता वाढली की मग मात्र ती खाली येत नाही. जसं एखादा विद्यार्थी शाळा शिकत 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 उच्च पदापर्यंत जाऊन पोहोचला की त्याला मग मात्र रिवर्स येऊन मात्र खालच्या वर्गांमध्ये बसायची जशी गरज पडत नाही. तद्वत संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर, संतांच्या अंतकरणाशी अंतकरण वेढल्यानंतर मग मात्र त्या जीवाची जीवदशा बाद होते आणि तो जीवदशेला मुकून मात्र संत दशेला जाऊन पोहोचतो. आणि अशी संत दशा प्राप्त झाली म्हणजे कुठल्याही प्रकारचं हरीची आदासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मात्र हरिदर्शन करणारा तो संत, त्याला कुठेही कमी अधिक दिसत नाही. जर का कमी अधिक दिसला असत तर तो संत पदापर्यंत गेला नसता. कारण साधूंचं ब्रीद आहे, त्यांचं एकच ब्रीद आहे. ते म्हणतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप सर्वभूती पाहे एक वासुदेव. 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 कोसोने आठा
कोणले समजलं नाही पुढलं दाजीला बरं का. तोची संत साधू ओळखावा निका हेरती आई का मायाबद्ध. मायाबद्ध जे असतील त्यांना मात्र सगळ्यांमध्ये देव दिसणार नाही. तो फक्त मोठा त्या बालकृष्ण फिरायचा. कारण जो पूजा करून घेतो त्याला संत म्हणता येत नाही. साधू संतांची परिभाषा शिकण्यासाठी किंवा समजण्यासाठी साधू व्हावं लागेल आणि मग ती परिभाषा आपल्याला कळेल. साधू म्हणतात शिष्यापासून नेघे सेवा मानी देवा समान. अलीकडे काय झालं, शिष्य बद आणि गुरु बी बद. गुरु बी माहित नाही शिष्य कसा असावा आणि शिष्यालाही माहित नाही गुरु कसा असावा. साधू महात्मे म्हणतात येरती आई का मायाबद्ध. मायाबद्धांच्या नादी लागून फायदा होणार नाही. साधू देतो का घेतो? देतो. अलीकडील भौतिक युगातले साधू देता का घेता? घेता. आणि घेऊन काय म्हणता माहितीये का? परत एकच शब्द राहतो त्यांच्या मुखारविंदामध्ये, देवाची करणे लय भेटत. काय? देवाची करणे लय भेटत. अरे देवाची करणे नाही भाऊ. साधूला दान जिरवता यायला पाहिजे. साधू संत यांना दिलेलं दान त्यांनी तुमच्या आपल्या दानाचा जो मोबदला आहे तो त्याच कार्यासाठी खर्च केला पाहिजे. पोऱ्याने कपडा लेवाले, आंबेरले साडी लेवाले त्यांकरता वापर कि ते दान तुम नवी गदळाल देव दान मान पुण्य. संत महात्मे म्हणतात की दानाची परिभाषा आहे, दान करणाऱ्याने जे दान दिलेलं आहे त्या दानाची जी भावना आहे ती भावना भोगावी लागते. काय करावं लागतं? भोगावी लागते. ज्यांनी दान दिलं तुमले तो मन मा चांगलं ठिसन तेस का दान बाई ना जाऊ दे हो साली उपाधी पडली होती आज खिसा खाली होई घ्या चालत म्हणजे भावना चांगली होती का? नाही. ज्या भावनेने दान दिलं ती भावना तुम्हाला ग्रासते. आणि म्हणून मला ते एक जण दान दिनात 1000 रुपया आणि रेल्वे मध्ये चढता चढता पाकिट मार दिन 1000 बी घ्यात नाही म्हणा 1000 बी घ्या. काय भाव पडणं ते दान माले नाही का? साधू महात्मे म्हणतात दान देणारा त्या कोटीचा असला पाहिजे ज्याने दान दिलं उजव्या हाताने दान दिलं डाव्या हातालाही माहित पडायला. आणि ज्याने दान स्वीकार केलं त्याने ते दान त्याच्यात 25% वाढ करून मात्र त्या कार्याला लावलं पाहिजे. विठ्ठल अलीकडे आता तसं राहिलं नाही. जो मोठा दान देणार होईना त्यांना मोठा फोटो बी लागस. जो मोठं दान देणारा होई त्यानं मोठा अर्घय स्वागत होस. जो मोठं दान देणारा होई त्यानं फुले बी जास्ती पडतात बर का. पण बारकाईने जर विचार केला बाबांनो, स्वागत सत्कार किंवा फुलं पडण्यासाठी दान द्यायचं नसतं. संतांची परिभाषा आहे, संत जे दान देतात ते दान तुम्हा आपल्याला कळत नाही. त्यांचं दिलेलं दान अविरत टिकणारं दान आहे. त्यांच्या दान केले संती कल्पंती पुढे
साधूंनी दिलेलं दान कल्पांत जरी झाला, किती कल्प जरी लोटले गेले, तरी ते दान त्यांचं दिलेलं आमच्याकडनं सरत नाही. कारण तुम्ही आपण ज्या ज्ञानाच्या विचारात या ठिकाणी बसलेलो आहोत, ती ज्ञानपुंजी या जन्मापुरती मर्यादित नाही, ती येणाऱ्या पुढच्या जन्मात सुद्धा तुम्हा आपल्याला कारणी लागेल, कामी लागेल. ही जी संपदा आहे ही या जन्मापुरती आहे, या देहापुरती आहे. परंतु ज्ञानपुंजी जी आहे ते कल्पांत जरी झालं, सगळं जग जरी जन्मय झालं, परत जन्माला आलो तरी ती पुंजी तिथे कामाला लागणारी आहे. पण तशी पुंजी आपल्याकडे आलेली पाहिजे. आमच्याकडे पुंजी देणारा येतो, पण आम्ही त्या पुंजी देणाऱ्याला ओळखत नाही. विठाला दान देणारा आमच्याकडे येतो, आमची जोडी 4 ठिकाणी फाटकी. कितल्या गाठा मारेल ते तुटत जातीस, ते दान सटकत जात, तुटत जातीस सटकत जात. आम्ही अनंत गाठींनी बांधले गेलेलो जीव. एक गाठ कोणी सोडत नाही, तवशात दुसरी गाठ बांधले तसं आम्ही. ती माणसं बोलत नाही, मी कसं 3 सगळी बोलू, बस बांधायनी गाठ. तो मला राम राम लेत नाही, मी कसं त्यान सांग राम राम लिहू, बांधायनी दुसरी गाठ. गाठीवर गाठी, गाठीवर गाठी, गाठी. अहो साधू महात्मे संध्याच्या गाठी सोडण्यासाठी येतात, आणि एकदा संध्याची गाठ सुटली की परिणाम व्हायला लागतो. संदेहाच्या सोडीला गाठी झालो कोटी शीतळ. एकदा शीतळ झाल्यावर परत गरम होईल नाही ना. पण आमच्या संदेहाच्या गाठी काही कोणी सोडत नाही. गाठीवर गाठी मारतो, गाठीवर गाठी मारतो. एखादा धागा घेतला आणि अनंत गाठी मारल्या, परत त्या सोडायचा प्रयत्न करत सुटतात, त्या परत सुटत नाही. गाठीवर गाठ पडली म्हणजे ती गाठ सुटत नाही, ती मात्र तोडावी लागते, सुटत नाही. म्हणून साधू महात्मे तुमच्या आपल्या संध्याच्या गाठी सोडतात, तुम्हा आपल्याला शीतळता प्रदान करतात, आणि ती शीतळता तुम्हा आपल्याला कल्पांतापर्यंत चालते. नवे नवे जस तुम्ही आपण या बँकेत पैसे जमा करतो, डीडी बनवून घेतो, आणि तो डीडी तुम्ही ज्या बँकेत जाल त्या ठिकाणी मात्र वटवला जातो. तद्वत या देहामध्ये भक्तीचा डीडी बनवून घ्या. पुढचा देह कुठलाही भेटला तरी त्या देहामध्ये हा डीडी वटवता येतो. विठाला हे जे भांडवल आहे, भौतिक भांडवल इथल्या इथे राहील, इथल्या इथे संपेल. पण आध्यात्मिक भांडवल मात्र पुढच्या येणाऱ्या तुम्हा आपल्याला जे जे जन्म भेटतील त्या त्या जन्मात. तुम्ही म्हणाल महाराज पुरावा, कितीतरी पुरावे आहेत. नारद महर्षी एका सामान्य कुळातले होते. त्यांची आई मात्र साधू संतांच्या उष्टावळी काढणाऱ्या ताई होत्या. संतांच्या उष्टावळीतलं उरलेलं खाणारे नारद महर्षी होते. परंतु नारद महर्षींनी अट्टहास केला आणि संतांना विचारलं, काही ना उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझी. चित्ताच्या ठिकाणी समाधानाची मात्र पायरी प्राप्त व्हावी, तेवढ्यासाठी नारद महर्षींनी पूर्वजन्मामध्ये साधूंकडून तो ज्ञानाचा वसा घेतला, आणि येणाऱ्या जन्मात मात्र नारद महर्षी झाले. विठ्ठला तुम्ही म्हणाल एकच पुरावा आहे, दुसराही पुरावा आहे. शुक मुनींनी मत्स्य गर्भामध्ये त्या ज्ञानाचा वसा माता उमाजींच्या कानात सांगत असताना ऐकला. परत जन्माला आले, उच्च कोटीच्या उच्च कुळाच्या ठिकाणी आले, आणि 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले.
किती वर्षे? त्रास झाला नाही, त्रास झाला नाही, कारण भजन घेऊन आलेले होते. आणि भजन घेऊन आल्यानंतर जन्मालाही मात्र भजनानंदी कुळात आले. आणि अशा भजनानंदी कुळामध्ये येऊन त्यांनी मात्र आपला पुनर्स्थापित तो ज्ञानाचा वसा मानला. तुम्ही म्हणाल दोनच झाले, तिसरं अजून आहे. तुम्ही आपण प्रमाण देत असतो नाही का दाजीवा? प्रमाण देत असतो. जड भरत राजा हरणी गर्वी गेला, घाला तो घातला हा. परत पुनर्जन्म आले तर राहिले, हरणी गर्भात गेले, परत ज्ञानाचा वसा आठव झाला आणि परत मात्र जन्माला आले, तेही उच्च कुळात. आणि उच्च कुळात जन्माला येऊन तुमच्या आपल्यासारखे भक्त बनून राहिले. आम्ही नुसतं ऐकतो, कथाही ऐकतो, गोष्टी ऐकतो, गप्पाही ऐकतो, पण वसा ज्ञानाचा प्राप्त व्हावा त्या वशाची आम्हाला किंमत कळावी हे आम्हाला आवडत नाही. विठ्ठल म्हणून साधू महात्मे सांगतात, साधूचा वसा प्राप्त करण्यासाठी अगोदर मनाला साधू केलं पाहिजे. आणि एकदा मन साधू झालं की मग मात्र आपल्याला सगळ्या ठिकाणी साधुता दिसायला लागते. व्यवहारात साधुता दिसणार नाही, पण अंतकरण साधू झालं पाहिजे. काय साधू झालं पाहिजे? आणि ज्या दिवशी अंतकरण हे साधू होतं त्या दिवशी निश्चित स्वरूपाने तुम्हा आपल्याला जग साधूमय वाटायला लागतं. जगात कुठल्याही प्रकारची कमी अधिकता शिल्लक राहत नाही. आणि ती कमी अधिकता बाद करण्यासाठी तुमचा आपला हा उत्तम असलेला नरदेह, गोमटा असलेला नरदेह, सोजवड असलेला नरदेह, उच्च कोटीचा नरदेह तुम्हा आपल्याला भेटलेला आहे. आणि या नरदेहात तुम्हा आपल्याला काय केलं पाहिजे? एक राजा प्रसन्न झाले. आणि राजा प्रसन्न झाल्यानंतर काय वस्तू कोणाला केव्हा कशी सहज बहाल करेल सांगता येत नाही. त्या राजाने ज्याच्यावर प्रसन्न झाले त्यांना सोन्याने भरलेली मोहऱ्यांची थैली प्रदान केली. काय
घेऊ द्या त्यांना काम आहे विचारा. सोन्याने भरलेली मोहरांची थैली प्रदान केली. काय दिली? थैली देऊन टाकली. कशामुळे दिली म्हणाल? प्रारब्धवश तुम्हा आपल्याला असं वाटतं की आपण जे जे कर्म करतो त्या त्या कर्माचं फळ आपल्याला भेटत नाही, किंवा भेटेल किंवा नाही हे आम्हाला माहिती नाही. सोपी गोष्ट आहे. एक दृष्टांत देतो. मोठी मोहरांची थैलीकडे एक ब्राह्मण होते. त्यांनी आपल्या मुलीचं लग्न करावं एवढ्यासाठी माता लक्ष्मींचं व्रत धारण केलं आणि ते तपश्चर्या करायला लागले. आता तपश्चर्या करायला गेल्यानंतर त्यांनी वर्षे, 2 वर्षे, 4 वर्षे, 6 वर्षे निघून गेली, पण तपश्चर्या काही पूर्ण झाली नाही. गावातील लोकांनी विचार केला, महाराज आपल्या गावात एकटे होते आणि एकटे असताना या महाराजांना मात्र एकुलती एक मुलगी आहे आणि त्या मुलीचा मात्र उपवर म्हणजे लग्न करण्याचा प्रसंग सामोरी आहे. तर सगळे गाव मिळून त्यांनी त्या मुलीचं लग्न केलं आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर 1-2 महिन्यांनी मात्र माता लक्ष्मी त्या ब्राह्मण देवतेंना प्रसन्न झाले आणि सांगितलं की बाबा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचं. मग त्या ब्राह्मण देवतेंनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सांगितलं की माता मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी एकदम ऐश्वर्य मागण्यासाठी आलेलो होतो आणि ऐश्वर्य प्राप्त झालं म्हणजे माझी मुलगी चांगल्या कुळात परणून चालली जाईल, म्हणजे लग्न तिचं चांगल्या कुळात होईल या उद्देशाने मी तुम्हाला प्रसन्न केलेलं होतं. पण माता लक्ष्मींनी सांगितलं की बाबा तुम्ही ज्या उद्देशाने ही तपश्चर्या केली तो उद्देश तुमचा पूर्ण झालेला आहे. मुलगीचं लग्न झालेलं आहे, मुलगी चांगल्या कुळात आहे, चांगलं घरदार आहे. म्हणे मग आता मला वर नकोय. माता लक्ष्मी म्हणाल्या जर का तुम्ही तपश्चर्या केलेली आहे तर त्या तपश्चर्याचं फलस्वरूप मात्र मी तुम्हाला काहीतरी दिल्या वाचून राहणार नाही. त्या तपश्चर्याचं फलस्वरूप म्हणून तुम्हाला 1 वर्ष राजा बनावं लागेल. बा म्हणतो ना आपला गत नाही होता, चालेल 1 वर्ष राजा. बा म्हणे माय ती झंझट नाही निघाण करता, मी फक्त पूर्ण करता तपश्चर्या करेल होती, आता झंझट नको. म्हणे बुवा तुम्ही जे कर्म केलं, जी तपश्चर्या केली ती तुम्ही नाकारलं तरी भोगावी लागणार आहे आणि स्वीकारलं तरी भोगावी लागणार आहे. ब्राह्मण देवतेने विचार केला ठीक आहे, आता आपण होकार दिला तरी भेटणार आहे, नाकार दिला तरी भेटणार आहे. म्हणले असो तुम्हाला जे मंजूर आहे. म्हणे मग जा आज राजसभेत जा आणि राजसभेमध्ये तुमचा मात्र त्या ठिकाणी राज तिलक होईल. ब्राह्मण हुशार होते, ते म्हणले जर का राजसभा मग पाय में जोड काढून राजाला आणि फेकत काय होईल? काय होईल म्हणे सजा. ब्राह्मण देवतेने राजसभा रंगात आलेली होती आणि रंगात आलेल्या राजसभेमध्ये ब्राह्मण देवतेने पायातलं बूट काढलं आणि त्या राजांच्या डोक्यावर असलेल्या छत्राच्या मापाने एकदम जोराने सोडलं. आता छत्राच्या मापाने जोराने सोडलेलं बूट त्या छत्राला लागलं आणि त्या छत्रामधून एक नागिनीचं पिल्लू बाहेर पडलं.
राजाने देख काय होईना कितला हुशार रे म्हणे जोड मारणारा आई नागिन माल चावा चूक राहती नाही आणि मी मरा चूक राहतो म्हणे कोणी मारलं कोणी मारलं कोणी मारलं बाबांना म्हणलं पुढे जायचं सांगून मी मार सजा ती बेटी ब्राह्मण देवता पुढे जाऊन सांगायला लागले म्हणले मी मारलं त्यांनी आपल्या राज औपचारिकांना बोलवलं आणि सांगितलं की बाबा यांनी माझा